सुभगाला एवढ्या मोठ्या बंगल्यात सुरुवातीला खूप गुदमरल्यासारखं व्हायचं. आईबाबांची खूप आठवण यायची. शुभा, विभा, मोहन आणि सगळ्या मैत्रिणींना भेटावंसं वाटायचं. घर नवं, माणसं नवीन, तिला घाबरल्यासारखं व्हायचं. त्यात वर्षश्राद्ध आटोपूनच जायचं म्हणून बहुतेक सगळी मोठी माणसं थांबली होती. ज्यांना काही कामं होती ती सगळी परत गेली होती. त्या घरभरातल्या मोठ्या माणसात वावरताना सुभगा बावरून जायची. भित्र्या हरिणीसारखी अवस्था झाली होती तिची. त्यात सगळेच अनोळखी. त्यातल्या त्यात काकू जरा ओळखीची झालेली. त्यांनी मात्र सुभगाला खूप सांभाळून घेतलं, खूप काही समजावून सांगितलं. सुभगाला त्यांचा खूप मोठा आधार होता. बाकी काहींच्या नजरेत जरा असूया जाणवायची. गरिबा घरची लेक म्हणून जरा हातसर राखूनच वागायचे सगळे. तिच्या नशिबावर नवल व्यक्त करायचे. सुभगाला आजी मात्र फार आवडल्या. तिला स्वतःला दोन्हीकडच्या आज्या नसल्यानं आजी या नात्याबद्दल तिच्या मनात खूप जिव्हाळा होता. सगळेच सांगतात की अगदी अलीकडेपर्यंत आजी स्वयंपाक देखील करायच्या. घरात कामं ती काय असणार, पण त्या बऱ्यापैकी सगळं आवरून घ्यायच्या. पण गेल्या वर्षी मुलगा आणि सून दोघेही अचानक गेल्यानं तो धक्का त्या सहन नाही करू शकल्या. पार खचून गेल्या तेव्हापासून. गेले कित्येक महिने त्या अंथरुणावरच होत्या. पण नातवाचं लग्न म्हणून कौतुकानं थोड्या उठून बसल्या होत्या. पण ते नाही सहन झालं त्यांना. त्या दगदगीने त्यांनी पुन्हा अंथरूण धरलं. हाताला धरलं तर कशाबशा संडासपर्यंत जायच्या. आधार देऊनच त्यांना उठवून बसवायला लागायचं. त्यातल्या त्यात एकमात्र समाधानाची गोष्ट होती की आधारानं का होईना पण 4 पावलं त्या चालायच्या. अगदीच अंथरुणावर लोळागोळा होऊन पडलेल्या नव्हत्या. सकाळी बाई यायची, त्यांचं सगळं आवरून जायची. सुभगा त्या घरात येण्यापूर्वी ती त्यांचं सगळं जेवणखाण करायची. पण सुभगा येताच आजींची खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी सुभगानं स्वतःवर घेतली. वर्षश्राद्ध आटोपताच सगळी पाहुणे मंडळी आपल्या घरी परतली आणि घर एकदम रिकामं झालं. एवढा मोठा बंगला आणि त्यात इनमिन 3 माणसं. खायला उठायचा तो रिकामा बंगला. भिंती अंगावर आल्यासारख्या वाटायच्या. घरची खूप आठवण यायची, पण परतीच्या वाटाच सगळ्या हरवलेल्या होत्या. वेळ कसा घालवायचा हा एक मोठा प्रश्न होता. आनंद सकाळी लवकर निघून जायचे, येण्याची वेळ निश्चित नसायची. आजींशी तरी किती वेळ आणि काय बोलणार. जरा वेळ गप्पा, जरा वेळ त्यांना काहीतरी वाचून दाखवणं, त्यांचं खाणं करण्यात थोडा वेळ स्वयंपाकघरात, थोडा वेळ बागेत, असं करत कसाबसा दिवस ती घालवायची. घरात नोकर माणसं इतकी की करायला काही कामच नसायचं. शिवाय सगळी कामं ठराविक त्याच पद्धतीनं तशीच व्हायला हवीत, वस्तू जिथल्या तिथे राहायला हव्यात, या सगळ्यावर आनंदचा कटाक्ष असायचा. अदलाबदल केलेली त्यांना आवडत नसे, मग करायचं तरी काय आणि कसं करायचं ना माणसाने. मुळात आनंदचा स्वभाव अबोल. त्यात अनपेक्षितपणे सगळी जबाबदारी अंगावर पडलेली, त्यामुळे ते आणखीनच गंभीर आणि पोक्त झालेले होते. मुळातच त्यांचा स्वभाव घुमा आणि आतल्या गाठीचा, मनातलं कधी चटकन बाहेर पडणार नाही. बोलणं कामापुरतं आणि कोरडं, त्यात नरमाई वगैरे नाही. प्रत्येक काम त्याच वेळी आणि शिस्तीत व्हायला हवं असायचं त्यांना. ठरल्या वेळी ते उठणार, आपलं आवरून वेळेवर नाश्त्यासाठी टेबलवर येणार. नाश्ता आटोपला की लगेच ऑफिस. दुपारी बरोबर वेळेवरच जेवायला येणार. त्यावेळी सगळी नोकर मंडळी आपलं काम आवरून गेलेली असायची. बरोबर 1:15ला त्यांची गाडी पोर्चमध्ये उभी असायची. गेटचा आवाज आला की सुभगा भाजी वरण गरम करायला ठेवायची. टेबल आधीच लावून ठेवलेलं असायचं. हातपाय धुवायला जायच्या आधीच चला लवकर वाढा जेवायला असा हुकूम सोडायचा. तो येईस्तवर ताटं वाढून सज्ज असावी लागायची. दोघं सोबतीनं जेवत असले तरी जेवताना फारशा गप्पा बिप्पा नसायच्या. आजीचं जेवण झालं का, तिला औषधं दिलीस का, तिची तब्येत कशी आहे, करतेस काय दिवसभर, वेळ जातोय ना, वगैरे ठराविक पठडीतले जुजबी 4 प्रश्न असायचे. त्याला संवाद म्हणणंसुद्धा शक्य नव्हतं.
रोज हे असंच चालायचं, त्यात फारसा फरक पडतच नसे. सुभगाला अपेक्षा असायची की त्यांनी तिची चौकशी करावी, बाहेरचं काही सांगावं, कसली तरी चर्चा करावी. तिने स्वतः मुद्दाम खपून केलेल्या भाजीची, एखाद्या नव्या पदार्थाची तारीफ करावी, खाताना दाद द्यावी. पण काही नाही. त्याला ते आवडलं असेल तर ते तो खाणार, नसेल आवडलं तर फक्त पानातलं संपवणार, पुन्हा घेणार नाही. त्यावरून समजणाऱ्यानं काय ते समजायचं. खरं तर नोकरांच्या हातच्या नेहमीच्या चवीपेक्षा तिने केलेल्या पदार्थाची वेगळी चव त्याला कळत नसेल असंही नाही. कधी विचारलं तर ठीक आहे असं सांगणार, बास, या पलीकडे काही नाही. रात्रीही तसंच. 8-8:30ला परत येणार, फ्रेश होऊन खाली जेवायला येणार, नंतर जरा वेळ आजीच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलत बसणार, लगेच नंतर वर खोलीत पळायचं. ते पाठोपाठ तिनेही यावं अशी त्यांची अपेक्षा. टेबल आवरून आजींचं औषध पाणी देऊन वर यायला तिला थोडा उशीर व्हायचा. त्यांना त्यामुळेही राग यायचा. त्याला ना कुठे फिरायला जायची आवड, ना गप्पा मारायची. झोपण्यापूर्वी आपल्या आवडीची गाणी ते टेप रेकॉर्डरवर ऐकायचे. हातात वाचायला एखादं पुस्तक असायचं. ती वर आली की रागावला नसला तर काही 2-4 वाक्य बोलायचे. लगेच तिला जवळ घेऊन त्याला हवं ते अक्षरशः ओरबडल्यासारखं मिळवलं की सुस्त होऊन ते पडणार, ते सकाळपर्यंत. सकाळी जाग आली की तिला जवळ ओढून पुन्हा तेच. सुभगाला ते नको वाटायचं. ना काही प्रेमाचं बोलणं, ना तिच्या रूपाची तारीफ, ना आर्जव, ना रुसवा, ना मनवणं, काही नाही. जे काही दोघात होत होतं त्याला शृंगार, प्रेम म्हणताच येणार नाही. यंत्रवत चालायचं सगळं. सुभगानं ठरवून टाकलं की सकाळी आनंद जागे होण्याच्या आधी उठून खाली जावं. आंघोळ वगैरे करून सुभगा खाली उतरली तेव्हा पूर्वेला लाली चढायला लागली होती. अजून नोकर माणसं आली नव्हती. ती आजींच्या खोलीत डोकावली. आजीही झोपलेल्याच होत्या. तिने स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी चहा करून घेतला. मागच्या बगीच्यातल्या बेंचवर बसून चहाचा एक एक घोट घेत ती पाखरांची किलबिल ऐकत राहिली. किती बरं वाटत होतं. सूर्याच्या लालीच्या बदलत्या छटा तिने डोळ्यात साठवून घेतल्या. मोगरा खूप फुलला होता. त्याच्या सुगंधानं सगळं वातावरणच गंधित झालेलं होतं. हातातला कप बाजूला ठेवून तिने श्वास घेत तो सुवास भरभरून घेतला. डोळे आपोआप मिटले गेले. मन फार प्रसन्न झालं होतं. स्वर्गीय सुखाचा आनंद ती अनुभवत होती. कितीतरी दिवसांनी इतका चांगला दिवस उजाडला होता. प्रसन्नता वाट्याला आली होती. खूप मोकळं मोकळं वाटलं तिला. मनाला उभारी आली. खुश होऊन तिने आतून परडी आणली आणि मोगऱ्याची भरपूर फुलं काढली. उरलेली ओंजळीत घेऊन त्यांचा भरभरून वास घेतला. मजेत गुणगुणत हातातल्या फुलांचा गजरा केला. आत येऊन आरशात बघून गजरा माळला. स्वतःचं ते सुंदर प्रतिबिंब पाहून तिची तीच खुश झाली. खुदकन हसूच आलं तिला. ती वळली. का कुणास ठाऊक, पण वर न जाता तिची पावलं आपसुकच देवघराकडे वळली. नोकर माणसांची कामं सुरू झाली होती. नुकतेच पुजारी येऊन पूजा करून गेले होते. उदबत्ती, कापूर आणि फुलांचा संमिश्र वास देवघरात भरलेला होता. समईत शांत ज्योत तेवत होती. तिने खाली बसून परडीतली मोगऱ्याची फुलं देवावर वाहिली. हळदी कुंकू वाहिलं. देवाला वाहून झाल्यावर स्वतःच्या कपाळी तेच बोट टेकवताना तिला एकदम आईची आठवण आली. अगदी आईसारखं केलं की हे सगळं आपण. डोळ्यात पाणी तरारलं तरी ओठांवर मात्र हसू फुटलं. डोळे मिटून तिने देवासमोर हात जोडले, अगदी आईसारखे. देवघराबाहेर पडताना तिच्या मनात विचार आला, आज किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. असंच आता आपण स्वतःला कशाकशात गुंतवून घ्यायला हवं. तरच इथले आपले दिवस चांगले जातील, कंटाळवाणे होणार नाहीत. इथे रुळायला त्याची मदत मिळेल. सुभगा, सुभगा, मोठमोठ्यानं आनंद हाका मारत होता. त्याचा आवाज कानावर पडताच आले आले म्हणत ती तशीच पळत पळत वर खोलीत गेली. तिला वाटलं तिच्या मोकळ्या ओला केसात माळलेल्या गजऱ्याचं तो कौतुक करेल. सुखावून तिच्या सुस्नात रूपाकडे, मोहक छबीकडे भान हरपून बघत राहील.
आसूसून तिला मिठीत घेईल. पण कसलं काय? कौतुक तर नाहीच, पण अंथरुणावर पडल्या पडल्या कपाळाला आठी घालून रागवून त्यांनी विचारलं, एवढ्या लवकर का उठून गेलीस तू सुभगा? आणि गुरुजी आले नाहीत का पूजेला? चला, म्हणजे लक्ष तर गेलं स्वारीचं. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं. तिला वाटलं हा आता उठेल, हळूच जवळ येईल, मला कवटाळेल. केसांवर हात फिरवत केसात माळलेल्या गजऱ्याचा डोळे मिटून भरभरून वास घेईल. हलक्या हातानं हनवटी वर उचलून नजरेत नजर रोखत अलगद आपल्या ओठांवर ओठ टेकेल. त्याच्या नजरेत तिच्याबद्दल वाटणारं प्रेम, कौतुक भरलेलं असेल. त्याच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य आपल्यात उरणारच नाही. आपले डोळे गच्च बंद असतील. त्यावेळी मग तो त्या बंद डोळ्यांवर हलकेच ओठ टेकेल. आपलं तर लाजाळूचं झाडच होईल. अगं काय विचारतोय मी? ऐकायला येत नाही का तुला? तू इतक्या लवकर उठून खाली का गेलीस? पूजा का केलीस? आणि मी तुला काहीतरी विचारतोय तर हसतीयस काय वेड्यासारखी? सुभगा खाडकन आपल्या स्वप्नरंजनातनं जागी झाली. ठाऊक असूनही आपणही कसली उगाचच स्वप्न बघत होतो, आणि तेही जागेपणी. चाचरत चाचरत तिने, अहो लवकर जाग आली ना म्हणून उठले हो. आणि मी नाही केली पूजा, गुरुजींनीच केली. आंघोळ झाली होती ना म्हणून मी फक्त हळदी कुंकू वाहिलं. तिची ती भेदरलेली मुद्रा बघून त्याचा पुरुषी अहंकार सुखावला असावा. हलकं हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. मग लवकर उठायचं नाही ना माझ्या आधी? अहो सांगतेय ना, लवकर जाग आली मला. घरी सवय आहे मला लवकर उठायची. मला आवडतं सकाळी उठायला. सकाळी उठून बर आता इथे ये. त्यांनी तिला पुरतं बोलूही दिलं नाही. त्याचा आवाज आता जरा मवाळला होता. ती हळूच पलंगाच्या टोकावर जाऊन बसली. धसमुसळेपणानं त्याने तिला जवळ ओढलं. त्याचा इरादा तिला कळला. अहो नको आता, माझी आंघोळ वगैरे झाली आहे. खाली बाईंचा चहा झाला असेल, आजी पण उठले असतील. त्यांची औषधाची चहा नाश्त्याची वेळ झाली आहे. मला जाऊ द्या ना. बहाणे करू नकोस. कोणी सांगितलं होतं तुला आंघोळ करायला? त्याच्या आवाजातल्या जरबेनं घाबरून जाऊन तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं. लग्नाला अजून महिना देखील व्हायचा होता. नेहमी हे असंच व्हायचं. इच्छा असो वा नसो, स्वतःला त्याला सोपवून देणं याशिवाय काही पर्यायच नव्हता. लग्न होऊन 4 महिने होऊन गेले होते. आता सुभगा बऱ्यापैकी त्या घरात रुळलेली होती. आजींचं जेवण करून ती रोजच्यासारखी त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती. तिचा उदासपणा आजींना कळायचा. मग तिची कळी खुलावी म्हणून त्या तिला तिच्या मैत्रिणी, शाळा, गाव, घरची माणसं असल्या तिच्या जिव्हाळ्याच्या विषयावर काही बाई विचारायच्या. मग ती आनंदून उत्साहानं भरभरून बोलायची. त्या दिवशी पण भावंडांच्याबद्दल खूप कौतुकाने ती बोलत होती. आणि ना आजी, आमचा मोहन फार खोडकर आहे. भराभर झाडावर चढून जातो. अहो मागे पेरूचं झाड आहे ना, त्यावर अगदी माकडासारखा सर चढून जातो. आम्ही आपले खाली उभं राहून पेरूची वाट बघतोय, पण हा ना आम्हाला चिडवत मस्त पेरू खातो आणि वरून आम्हाला अंगठा दाखवतो. आम्ही ओरडलो की खदा खदा हसतो. त्याला एखादा पदार्थ नाही ना आवडला आजी, तर तो गुपचूप आमच्या पानात सरकवतो. बाबांना कळायला नको ना म्हणून. बाबांना पानात सोडलेलं अजिबात आवडत नाही ना. पण आई ना त्याची फार लाड करते. पण खरं सांगू का, आम्हा बहिणींचाही तो फार लाडका आहे बरं का. एकटाच भाऊ आहे ना आम्हाला तो, आणि त्यात धाकटा. खूप हुशारही आहे तो. सुभगाचं मोहन पुराण सुरू होतं. आजी ते सारं चेहऱ्यावर कौतुक घेऊन ऐकत होत्या. त्यांना वाटलं थोडी का होईना पोर आज मोकळी तर झाली. सतत दडपणाखाली वावरत असते. आजींच्या नजरेत खूप माया दाटलेली असायची. ही छोटीशी सून त्यांना खूप आवडली होती. त्या आपल्या परीनं तिचं खूप कोडकौतुक करायच्या. आपल्या नातवाचा स्वभाव त्यांनाही चांगलाच ठाऊक होता. तो आपल्या व्यापात गुंतलेला असतो, त्याला वेळ नसतो वगैरे सगळे ठीक असलं तरी नवं लग्न झालं आहे तर या पोरीलाही त्यांनी वेळ द्यायला हवा. सारखं कसलं काम काम काम. आणि बोलणं तरी नीट असावं ना. तर नेहमी ओरडूनच बोलायची सवय. बावरून जाते हो पोर. म्हणून आपल्या बाजूनं त्या तिचं मन रमवण्याचा प्रयत्न करायच्या.
ती आनंदी राहावी म्हणजे सगळं घर आनंदी राहील हे त्यांना पक्क ठाऊक होतं. आनंदलाही त्यांनी हे सगळं समजावून सांगितलं होतं. वारंवार त्या सांगायच्या की अरे आपली माणसं सोडून आली आहे ती या घरी, तिला जपायला हवं, तिला हिंडायला फिरायला ने, तिला हवं नको बघ, तिला थोडा वेळ दे. आता आणखीन काय सांगणार त्या तरी. रागवूनसुद्धा झालं. पण त्याला जणू कामाची आणि पैसे कमवायची नशाच लागलेली होती. तसा तो मनाचा वाईट नाही, पण करणार काय. त्यामुळे आजी सुभगाला शक्य तेवढं जपायच्या. आनंदच्या गाडीचा आवाज येताच चटकन अर्धवट गप्पा सोडून सुभगा उठायला लागली, पण आजींनी तिचा हात धरून तिला खाली बसवलं. बस ग, येईल तो इथेच. पण आज हा एवढ्या लवकर कसा आला आहे वेळेच्या आधी? काहीतरी काम असणार. तू थांब इथेच, येईल तो. सुभगाची चुळबुळ सुरूच होती. अगं एवढी काय घाबरतीयस त्याला? खातोय का तो? नाही तसं नाही आजी, घाबरत नाही आहे मी. पण लवकर आले म्हणजे काहीतरी कारण असेल ना. असू दे, तू थांब, येईल तो. नाहीतरी कालपासून भेटला नाही आहे तो मला. धडधडत आनंद तेवढ्यात पोचलाच. काय हे सुभगा, करतेस काय तू इथे? एवढे हाका मारतोय, ऐकायला नाही आलं का तुला? कदाचित आजी समोर होती म्हणून असेल, पण तिला वाटलं तेवढा तो चिडलेला नव्हता. आवाज बऱ्यापैकी मवाळ होता. कपाळावर आठ्या नव्हत्या. नवलच वाटलं तिला. का रे बाबा, बसली ती चार घटका माझ्याजवळ बोलत, तर बिघडलं कुठं? तुला तर बोलायलाही वेळ नाही हल्ली. आता मात्र त्याचा आवाज खूपच नरमला होता. नाही तसं नाही ग आजी, बघतीस ना तू हल्ली किती व्याप वाढला आहे. आणि आत्ता येणारच होतो तुला भेटायला. आजी अगं कालपासून ना नुसती धावपळ चालली होती. 4 दिवस घोळत असलेलं डील आज एकदाचं फायनल झालं. आता 4-5 दिवस जरा मोकळा वेळ आहे. नंतर पुन्हा कामं सुरू झाली की अजिबात सवड होणार नाही, म्हणून 4 दिवस हिला घेऊन फार्म हाऊसवर राहायला जाऊ का असं विचारायला येणारच होतो मी. अरे मग त्यात विचारायचं आहे काय? जा आनंदाने, माझी नको काळजी करूच हो. इथे आहेत सगळी नोकर माणसं माझी काळजी घ्यायला. पोर बघ रे, घरात राहून अगदी कोमेजून गेली आहे. तिलाही बरं वाटेल जरा. आणि काय रे, तुला हे सुचलं कसं? का कोणी सुचवलं तुला? तुझ्या डोक्यात असलं काही येणारच नाही, ठाऊक आहे मला. हां, आणि हो 4 दिवस इकडचं सगळं विसरून जा हो. आनंद मोठ्यांदा हसला. आजीने त्याला बरोबर पकडलेलं होतं. आजी जेवण झालं का तुझं? झालं की, एवढा वेळ राहतंय का? अरे आता माझी सून आली आहे ना घरात, ती जरा म्हणून जेवणाच्या औषधाच्या वेळा चुकवू देत नाही. काळजी खूप करते माझी. फार गुणी लाघवी आहे हो पोर. जप तिला. जा आता, तुम्ही जेवून घ्या. आजीच्या चेहऱ्यावर समाधान होतं. चल सुभगा, आधी जेवून घेऊ, नंतर तयारी करायची आहे. आता काही मी ऑफिसला जाणार नाही, आराम करून 4-1 वाजता निघू आपण, ठीक आहे? बापरे, आज स्वारी फारच मूडमध्ये दिसते आहे. नवलच आहे. नक्कीच नव्या डीलचा परिणाम असावा. जेवतानाही आनंद नेहमीचा मख्ख चेहरा घेऊन न जेवता बऱ्यापैकी बोलत होते. आरामात नीट जेवण चाललं होतं. कोणीतरी ऑफिसचं काही तातडीचं काम घेऊन ऐनवेळी आल्यानं निघायला 4 ऐवजी 5 वाजून गेले. सुभगा मात्र खूप खुश होती. लग्नानंतर पहिल्यांदाच असं कुठेतरी फिरायला जायला मिळतं आहे म्हणून ती आनंदात होती. गाणं गुणगुणत तिने भराभरा तयारी केली. आजींसाठी नोकरांना सूचना दिल्या. तिची ती सगळी लगबग तो सोफ्यावर बसून बघत होता. निघताना आजीच्या पायाशी वागताना मात्र तिचे डोळे भरून आले. आजींनी तिला जवळ घेतलं, तिचे डोळे पुसले. अगं वेडी का काय तू? रडतीयस काय अशी? अगं कधी नाही ते तो तुला घेऊन जातोय कुठेतरी, हास की जरा. आणि बाळा, माझी काळजी करू नकोस हो. तू यायच्या आधीही मी एकटीच राहायची की नाही, सवय आहे मला त्याची. तुझा आनंदाने मजा करा छान 4 दिवस. लवकर निघा, चला चला, आधीच उशीर झाला आहे तुम्हाला. आजींच्या मनात आलं की ती चटकन सवय होते नाही का माणसाची. 4 महिन्यात लळा लावला पोरीनं. अंधार व्हायच्या आधी पोचायचं म्हणून आनंद वेगानंच गाडी पळवत होता. वाऱ्यावर उडणारे केस सारखे हातानं बाजूला सारत ती मागे मागे जाणारी घरं, झाडं, शेती अगदी लहान मुलाच्या कौतुकानं बघत होती.
गाडीतल्या रेकॉर्ड प्लेअरवरची गाणी ऐकत तो आपल्याच नादात गाडी चालवत होता. अर्ध्या पाऊण तासात गाडी पोर्चमध्ये उभी होती. गाडीतून उतरताना तिने आजूबाजूला एक नजर टाकली. तिने केलेल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळंच होतं हे फार्म हाऊस. फार्म हाऊस कसलं, चांगला मोठा बंगलाच होता तो. कधीतरी सिनेमात वगैरे बघितला होता, अगदी तसा. तिने केलेल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठा आणि छान. मेन रोडपासून जरा आतल्या रस्त्यावर सगळे तसेच मोठमोठे फार्म हाऊसेस होते. आजूबाजूला फळाफुलांच्या बागा, शेती आणि मध्ये बंगला. उन्हाळा संपत आला तरी सगळं कसं हिरवंगार. पावसाळ्याचे दिवस जवळ आले असले तरी काही अजून पावसाला सुरुवात झालेली नव्हती. हवेत गुदमरवून टाकणारा उष्मा होता, पण नदीचा काठ असल्यानं पाणी भरपूर. त्यामुळे इथला सगळा परिसर मस्तपैकी हिरवागार. ती हिरवाई बघूनच सुभगाचे डोळे अगदी तृप्त झाले. तिने मनोमन आनंदचे आभार मानले. आणि विशेष म्हणजे तो आज तिच्यावर खेकसलाही नव्हता. कामाच्या दडपणामुळे तो असा चिडचिड करत असेल. लग्नानंतर पहिल्यांदाच तो तिला खूप जवळचा, आपला वाटला. गाडीचा हॉर्न वाजताच गडी धावतच आला. त्याने गाडीतलं सामान काढून आत नेलं. गाडीला टेकून आनंद तिच्याकडे बघत होते. ती अगदी अपूर्वाईनं तिथला बगीचा बघत होती. वा, घराचा बगीचा इतका सुंदर असू शकतो. खरं तर कोणी नेहमी नाही राहत इथे, तरीही किती सुंदर, नीटनेटका, स्वच्छ ठेवला आहे बगीचा. झाडं तरी किती वेगवेगळी आणि सुंदर. त्यातली कितीतरी फुलझाडं, क्रोटन्स वगैरे सुभगानं याआधी कधी बघितलीही नव्हती. आजवर फक्त लाल आणि गुलाबी, क्वचित कधीतरी मोतिया एवढेच गुलाबाचे रंग तिला ठाऊक होते. पण इथे तर कितीतरी रंगांचे, छटांचे गुलाब होते. हरवून ती जरा वेळ बघत राहिली. मन प्रसन्न झालं होतं एकदम. आत यायचं आहे का इथंच राहायचं आहे आज? त्याच्या प्रश्नाने सुभगा भानावर आली. लगबगीनं त्याच्या पाठोपाठ पायऱ्या चढून आत आली. या बंगल्यातला तिचा तो गृहप्रवेशच होता. पहिल्यांदा तिने तिथे प्रवेश केला. पण तेव्हा कुठे ठाऊक होतं की सगळं आयुष्य आपल्याला इथेच काढायचं आहे म्हणून. आत येताच ती थक्क झाली, भारावून गेली. केवढा मोठा बंगला, चांगला 2 मजली. खोल्यांमधली सजावट बघून ती चक्रावूनच गेली. पण बघताना उगाच तिच्या मनात आलं, सगळं छान असलं तरी माणसांचा वावर नसल्यानं जरा निर्जीवच वाटतोय बंगला. तिने तो विचार झटकून टाकला. आता आपण इथे राहिलो की येईल की बंगल्यात जिवंतपणा. तिने फिरून खालच्या खोल्या बघितल्या. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं नीट व्यवस्थित लावलेली. सगळं कसं जागच्या जागी, स्वच्छ. बघता बघता अचानक तिने आनंदला विचारलं, केवढा मोठा बंगला बांधला आहे आणि तोही अशा निर्जन ठिकाणी. आणि कोणी राहतही नाही तरी केवढा सजवून ठेवला आहे बंगला. अगं, नेहमी कोणी राहत नसलं ना तरी धंद्याच्या निमित्तानं बाहेरून कितीतरी लोक आपल्याकडे येतात. आपल्या गावात त्यांना राहण्याजोगी चांगली हॉटेल्स अजून झालेली नाही आहेत ना. मग त्यांची राहायची सोय व्हावी यासाठी बांधला हा बंगला. गेस्ट हाऊस म्हणणार. इथेच सगळे उतरतात म्हणून तर सगळी जय्यत व्यवस्था ठेवायला लागते इथे. तू सांग, आवडलं का तुला हे फार्म हाऊस? फार आवडलं. कायम राहायला सुद्धा आवडेल मला इथे. ती अजून स्वप्नातच होती. कायम? अगं, इथे आजूबाजूला अगदी जवळसुद्धा कोणी नाही आहे. गडी माणसं दिवसभर आपल्या कामात असतात. दिवसेंदिवस इथे माणसाचं दर्शनसुद्धा होत नाही. खरंच राहायची वेळ आली ना तर लगेच कंटाळून जाशील. नाही कंटाळणार मी येऊ एकदा पूर्ण बंगला बघून. तिच्या त्या बालिश उतावळेपणावर एरवी तो चिडला असता, पण आज मात्र त्याला खूप गंमत वाटली. कधी नाही इतका त्याचा मूड चांगला होता. त्यामुळे सुभगाई खुश होती. अगं, आधी हातपाय धू, फ्रेश हो, चहा वगैरे घे, मग वर जाऊ बंगला बघायला. सुभगाने निमूटपणे मान हलवली. तिला तो तसाच चांगल्या मूडमध्ये राहायला हवा होता. चहा वगैरे घेऊन ती दोघं वर गेली. वरसुद्धा बऱ्याच खोल्या होत्या. प्रत्येक खोलीतली नाणी घरं अगदी आधुनिक सुविधांनी सज्ज होती. ती थक्क झाली सगळं बघून. अगदी सिनेमात बघितली होती तशीच सजावट होती सगळ्या खोल्यांची. मधली बैठकही खूप सुंदर होती. आजवर हे असं सगळं सुभगानं कधी बघितलंच नव्हतं.
गावातल्या बंगल्यापेक्षा किती प्रशस्त, मोकळा, हवेशीर आहे हा बंगला. फारसं कोणाचं राहणं नसल्याने आणि 2च वर्ष बांधून झाल्याने अगदी कोरा करकरीत वाटत होता. हे सगळं आपलं आहे ही कल्पना सुभगाला खरी वाटत नव्हती. अगदी वरच्या टॉवरवर गेल्यावर तर सुभगाला स्वर्गात असल्यासारखं वाटलं. चुपचाप वाऱ्याचं गीत ऐकत नुसतं इथं बसून राहावं. पण आज आनंदला कधी नाही ते बोलायचं होतं. तो तिला खूप काही सांगत होता. आपल्या धंद्याबद्दल, तो कसा वाढवला त्याबद्दल, पुढच्या त्याच्या स्वप्नांबद्दल बरंच काही सांगत होता. ती ऐकत होती. पण का कुणास ठाऊक तिला उगाचच एकदा वाटून गेलं की हा सांगतोय खरं सगळं, खूप भरभरूनही सांगतोय बायकोला स्वतःविषयी कळावं म्हणून, पण अहवाल वाचल्यासारखं बोलतोय. त्यात मी जास्त आहे. तिला त्याला सांगावंसं वाटलं की बाबा रे, हे 4 दिवस तरी आपल्या धंद्यातून, व्यवसायातून बाहेर ये. पण तिने स्वतःला आवरलं. धंद्याबद्दल तर तेच सही, पण काहीतरी बोलतोय तर. आजवर एवढं कधीच तिच्याबरोबर तो बोलला नव्हता. ती गपचूप त्याचं बोलणं ऐकत राहिली. खरं तर तिला वाटत होतं की त्यांनी फक्त आपल्या दोघांबद्दल बोलावं, आपल्या भविष्याबद्दल बोलावं, प्रेमाचं बोलावं. हा एकांत, मन मोहणारा सगळा परिसर, हिरवागार निसर्ग. आता बाकी सगळं विसरून, अगदी सगळ्या जगाला विसरून आपण दोघांनी हा क्षण आणि क्षण जिवंत करावा, भोगून घ्यावा, एकमेकांना नीट समजवून घ्यावं. लग्न होऊन इतके दिवस झालेत, पण आजच्या इतकी ती कधी फुलारून आली नव्हती. उरकला जात होता तो शरीर धर्माचा नैसर्गिक भाग. त्यात उत्कटता वगैरे तिला कधी वाटलीच नव्हती. त्यांनी कधी तिला फुलवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. कितीतरी वेळ तो बोलत होता. सुरुवातीला मोठ्या उत्साहानं ऐकायचा सुभगानं प्रयत्न केला, पण नंतर मात्र त्याच्या बोलण्याकडे तिचं फारसं लक्षच नव्हतं. तिचं सगळं लक्ष समोर नजरेत भरणाऱ्या मोकळ्या आकाशाकडे होतं. पौर्णिमा बहुतेक जवळ आलेली असावी. चंद्राची गोलाई अपुरी वाटत असली तरी त्याचं चांदणं भरपूर आणि स्वच्छ पडलेलं होतं. एखाद्या राजबिंड्या रुबाबदार राजकुमारासारखा चंद्र थाटात पुढे पुढे सरकत होता. रुबाबदार पुरुषाच्या भोवती सौंदर्यवतींचा गाराडा असावा तशा चांदण्या त्याच्या भोवती मागे पुढे सगळीकडे चमचमत होत्या. त्या कल्पनेने तिला खुदकन हसायला आलं. ती हसली आणि बोलता बोलता आनंद अचानक थांबले. म्हणजे मी एवढा वेळ इथे बडबडतोय, तुझं लक्षच नाही माझ्या बोलण्याकडे. आनंदचा पारा चढला होता. नाही हो, ऐकते मी तुमचं बोलणं. सहज आकाशाकडे लक्ष गेले ना म्हणून. आपण जरा बागेत फिरूयात का? हिम्मत करून सुभगानं विचारलं. आत्ता? यावेळी? इतक्या अंधारात? काहीतरी मूर्खासारखं बोलू नको. अहो बघा ना, किती सुंदर चंद्राचं चांदणं पडलंय. चांदण्याने आभाळ कसं झगमगतंय. पावसाळ्याच्या सुरुवातीला खरं तर असं दृश्य दिसणं कठीण असतं. वारंही किती छान सुटलंय. किती प्रसन्न वाटेल बाहेर. चला ना हो. तिने आर्जवाने त्याचा हात धरून पुन्हा त्याला बाहेर चालण्याचा आग्रह केला, पण आनंद लगेच चिडला. एवढा वेळ त्यांनी पांघरलेला समजूतदारपणाचा, प्रेमाचा बोरखा भर्रकन उडून गेला. काय हे सुभगा वेड्यासारखं? शाळकरी मुलीसारखा हट्ट कसला करतेस? ही काय वेळ आहे का अंधारात बाहेर जायची? चल खाली चल, स्वयंपाक झाला असेल, जेवून घेऊ. तिच्या चेहऱ्यावर आलेली नाराजी त्याला कळली, पण तरीसुद्धा आज पहिल्यांदा त्यावर तो चिडला नाही. अगं नाराज काय होतीयस? रात्रीच्या वेळी इथे रिस्क नको घ्यायला. साप वगैरे असतात झाडाझुडपात बाहेर. आणि उद्यापासून दिवसा फिर ना बागेत. तुला कोण अडवणार आहे? कितीही भटक, पोटभर भटक, आत्ता खाली चल. त्याच्या बोलण्याने तिची नाराजी थोडी कमी झाली असली तरी मन मात्र खट्टू झालं होतं. त्याला बोलताना पाहून, चांगल्या मूडमध्ये बघून दुपारपासून तिला जो उत्साह आला होता त्या उत्साहावर विरजणच पडलेलं होतं. गड्यानं जेवणाची वर्दी दिली. मग मात्र फारसं काही न बोलता दोघंही खाली आले. जेवणाचं टेबल बघताच मात्र तिची कळी खुलली. टेबलावर लावलेल्या जेवणाच्या वासानं भूक जागी झाली. अगदी सराईतपणे टेबल लावलं होतं. कुठे काही म्हणून कमी नव्हतं. ग्लासेस, डिशेस, चमचे व्यवस्थित लावलेले होते. पदार्थही मोजकेच.
ज्वारीची भाकरी, पिठलं, भात, वांग्याची भाजी, डावीकडे चटणी, लोणचं, कांद्याच्या फोडी, उजवीकडे घट्ट दह्याची वाटी, सगळं कसं जिथल्या तिथे व्यवस्थित. सगळी गडी माणसं कामात तरबेज दिसतात अगदी. एक घास घेताच वा खूप छान, मस्त झालंय सगळं. सुभगानं हसून मनापासनं दाद दिली. स्वयंपाकघराच्या दारात त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला उभ्या असलेल्या सखूच्या चेहऱ्यावर समाधानाने आनंद आला. गरम भाकरी आणायला ती आत गेली. त्यांना काही हवं नको ते बघायला तुकोबा तिथेच थांबला होता. सखूनी गरम भाकरी दोघांच्या पानात वाढली. आपल्या बागेतली वांगी आहेत का? वहिनी साहेब, एकदम ताजी आणली बघा, संध्याकाळी काढली. सुभगाने समाधानानं मान डोलावली. तरीच इतकी छान झाली भाजी. हाताला चव आहे तुमच्या, शिकायला हवं तुमच्याकडून. आनंदनी पटकन तिच्याकडे बघितलं. तिचं असं सलगीचं बोलणं बहुतेक त्याला आवडलेलं नसणार. आधीच तो मुकाटपणे जेवत होता. आता त्याच्या कपाळावर आठी दिसायला लागली. आपणही गप्प बसावं, सुभगा मनात म्हणली. खरं तर जेवण त्यालाही आवडलं होतं. कदाचित त्याच्या आवडीचा म्हणून तो जेवणाचा बेत केलेला असणार. तो जेवत मात्र व्यवस्थित होता. जेवता जेवता आठी घालून त्यांनी सुभगाकडे बघितलं आणि म्हणाला, तुला आवडलंय ना जेवण? मग जेव ना पोटभर, बोलत कशाला बसली आहेस? त्याचा नाराजीचा सूर ओळखून नंतर मात्र ती हवं नको इतकंच बोलली. जेवणं झाल्यावर हात धुवून लगेच आनंद वर गेला. खरं तर तिला तिथे थोडं रेंगाळायचं होतं, सखूशी तुकोबाशी बोलायचं होतं, पण नको उगाच म्हणून ती त्याच्या मागोमाग वर गेली. तो कपडे बदलायला आत गेला तशी ती खिडकीशी गेली. बाहेर मस्त हवा सुटली होती. तिथेच उभी राहून तिने वर आभाळावर नजर टाकली. आकाशात आदनमधनं ढगांचे छोटे छोटे पुंजके विखुरले होते. चंद्र त्यातल्या एकामागे लपला होता. तरी आकाशाच्या दाट निळाईत लुकलुकणारे तारे सुभगाला आमंत्रण देत होते. काही वेळ तरी बाल्कनीत बसायची तिला अनावर इच्छा झाली, कारण आता यापुढे कधी ढग दाटून येतील आणि आभाळाची निळाई त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना ते लुप्त करतील सांगता येत नव्हतं. कारण काळ्या ढगांची फौज आकाशात जमायला लागली की त्या काळे छायेखाली ही आभाळाची निळाई हरपून जाते. ती निळाई बघण्यासाठी मग डोळे आसुसून जातात. हे देखणं आभाळ काळ्या ढगांच्या आक्रमणानं झाकोळून जातं. या शांत निळाईनंतर ते लाटा उसळल्यासारखं काळ्या ढगांचं आक्रमण. पुढे पुढे सरकत तसू तसू पादाक्रांत केल्याचा ढगाचा तोरा, त्याच दिमाखात तलवारीच्या पात्यासारखी तळपणारी दामिनी, तो जयघोषाचा कडकडाट, सरतेशेवटी बरसणाऱ्या शांतावणाऱ्या जलधारा, त्यांना मिठीत सामावून घेण्यासाठी सज्ज झालेली तहानलेली ती धरणी. काय गं, खिडकीत उभारून कसला विचार करतेय? झोपायचं नाही का तुला आज? मला खूप थकवा आलाय, झोप येते. चल ये तू पण ये. आनंदच्या बोलण्यानं सुभगा दचकली. किती वेळ ती अशी खिडकीपाशी उभी होती देव जाणे. नाही, कसला विचार करणार हो? आभाळाची निळाई निरखत उभी होते. आणखीन 8 दिवसांनी असं देखणं आभाळ दिसणारच नाही. त्याला बाल्कनीत बसूया का असं विचारावं हे तिला खूप वाटलं, पण त्याला ते आवडलं नाही तर? चांगला मूड आहे, कशाला खराब करा. गप्प राहिले. तो बाहेर फिरायला जायचा विचार गेला ना डोक्यातनं. उद्या सकाळी हवं तर जाऊया काय? चला सकाळी तर सकाळी, तो म्हणतोय हे खूप आहे. पुन्हा एकदा आकाशाकडे नजर टाकत ती वळली. बॅगेतून रात्रीचे कपडे काढून ती न्हाणीत शिरली. तिला वाटलं होतं की तो आता म्हणेल, कपडे बदलायला न्हाणीत कशाला जायला हवं, बदल की इथेच, आता काय लाजायचं आहे. पण तो काही बोललाच नाही. कुठलं तरी बिझनेस मॅगझिन डोळ्यासमोर धरून आराम खुर्चीत बसला. ती कपडे बदलून आली तरी तो त्यातच गुंग होता. आता हा तासभर तरी वाचत बसणार. थकलोय म्हणतोय, पण वाचून झाल्याशिवाय मॅगझिन बाजूला करणार नाही. ती गपचूप जाऊन अंथरुणावर पडली. श्रोते हो, हा होता 4था भाग रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. 5वा भाग उद्या ऐकूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.